हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता की त्यामध्ये आपले जी गॅस सिलेंडरची टाकीची एक्सपायरी डेट कशी चेक करायची। परंतु आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत जी आपला गॅस सिलेंडरचा जो पाईप असतो, जो शेगडीशी कनेक्ट असतो, त्याची एक्सपायरी डेट कशी चेक करायची। बऱ्याच वेळेस गॅसच्या पाईपवरती एक्सपायरी डेट टाकलेली असते, परंतु नसेल तर काय करायचं। BIS केअर साइट ही गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे। तर यावरती आपल्या पाईपवर एक कोड असतो, एक नंबर असतो। तर तो नंबर या वेबसाईटवर तुम्ही टाकला तर तुम्हाला तुमच्या गॅसच्या पाईपची एक्सपायरी डेट कळून जाते। तर इथं तुम्ही बघू शकता आपला हा जो गॅस सिलेंडरचा पाईप असतो, तर त्यावरती अशी बरीचशी इथं माहिती लिहिलेली असते। त्यातच एक्सपायरी डेट असती, ISI त्यांचा लोगो असतो किंवा एक कोड असतो, त्याला बॅच नंबर वगैरे म्हणतात। तर हाच नंबर आपल्याला त्या साईटवरती टाकून आपल्या ह्या पाईपची एक्सपायरी डेट कळू शकते। आणि कधीही बघा मैत्रिणींनो, पाईप घेताना ISIचं जे लोगो असतो, जे चिन्ह असतं, ते बघूनच घ्यायचं, म्हणजे आपल्याला असा चांगल्या क्वालिटीचा हा पाईप मिळतो। आणि हो मैत्रिणींनो, कधीही पाईप घेताना तो ISI मान्यप्राप्त कंपनीचाच घ्यायचा। म्हणजे काय होतं, एक्सपायरी डेटच्या आधी एखादी पाईपशी संदर्भात दुर्घटना घडली तर त्याची पूर्ण जे काही हानी नुकसान झालंय तर ती आपल्याला कंपनी थ्रू मिळून जाते। परंतु एक्सपायरी डेट नंतर काही घटना घडली तर त्याला आपल्याला काही भेटत नाही, आपलं नुकसानही होतंच। म्हणून कधीही आपला गॅसचा पाईप यूज करताना किंवा घेताना त्याची एक्सपायरी डेट कटाक्षानं तुम्ही चेक करा। एक सेफर साईट म्हणून 18 ते 24 महिन्यांमध्ये आपला हा गॅसचा पाईप तुम्ही चेंज करत राहा, म्हणजे काही आपल्याला धोका राहत नाही। आणि आजचा हा छोटासा माहिती खतर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल